कसलं भारी बर्फाचे डोंगर दिसतात बघा. आमच्या रूमच्या बाहेर ग्रीनरी आहे एवढी आणि ती चाललेली आहेत नाश्ता करायला. आता आम्ही खाली आलेलो आहोत. आता आम्ही इथे जवळच एअरपोर्ट आहे, तुम्ही पण ती बघितलीच असेल एअरप्लेनची. आता आम्ही तिथे तयारी करून चाललेलो आहोत थोडेसे फोटोज घ्यायला. आता आम्ही इथं फोटो काढायला आलो ना, मला सीधे हँगरच बनवून ठेवले. आता आम्ही आमची गाडी आलेली आहे आणि आता आम्ही जाऊ. साईट सीन आहेत आज आमचे आणि तुम्ही बघू शकता किती भारी झंड, किती हवा, काय ती झाडी काय ती डोंगरा, काय ते झंड, काय ते ढग, सगळं ओके मध्ये गाईज. नाही का ओके मध्ये ना? शालिग्राम शोधायला इथे भेटला तर त्याच्या आतमध्ये डिझाईन असते नॅचरली आणि जे ज्यांची किस्मत चांगली असते त्यांना भेटतात. आणि मला नक्कीच पेपर घ्यायचा आहे म्हणजे आठवण म्हणून एक. माहिती ना शालिग्राम भेटत नाही, अगर नशीब असेल तर भेटतील. पर ते बघा त्यांनी पण शालिग्राम शोधलेले आहेत, तुम्हाला दाखवते मी शालिग्राम कसे दिसतात. हे बघा यांच्या आतमध्ये ना असे हे असतात, डिझाईन असतात नॅचरली. तो मला शालिग्राम वाटतं तो बघ काला काला, पण तिथे जायचं कसं काय मी इथून? शालिग्राम आहे. आता अंकल जाऊन काढतील तो. वेदनी गावसला येतो वेद द ब्लॉगर. गाईज आता आम्ही नेपाळच्या लॉंगेस्ट म्हणजे बिगेस्ट वॉटरफॉलला आलेलो आहोत. बघू शकता काल पण तुम्ही तो बघितलेला, मी तुम्हाला दाखवलेला आणि आज तो साईट सीनचा पॉईंट बनलेला आहे. बघू शकता किती मोठा आहे हा वॉटरफॉल. सिरे उतरून जायचं आहे तिथं. ऍक्च्युअली मध्ये गलेश्वर धाम होता, मी गोलेश्वर बोलली, माफ करा मला. पोचते आता ते दाखव. मी ट्रायपॉडचा यूज करते, थांबा. गलेश्वर धाम बघितला. दर्शन पण घ्या चला, तिथून पण घ्या दर्शन चला. आम्ही विंध्यवासिनीला आलेलो आहोत आणि चालत पण जाऊ शकतो, पण आम्ही लिफ्टने जाऊ. नेपाली 100 रुपये भरून, तर मग आता जाऊ. आता आपण कुठं आलोय? गुप्तेश्वर महादेव मंदिराचे आहे असं दिसतो. व्हिडिओमध्ये मोठा दिसतो. आता आम्ही गुफेच्या आतमध्ये आलेलो आहोत. आता तुम्हाला मी आतमधून दाखवतोय कसं दिसतं सर्व. पर थोडा अस्तीशी कारण अंधार आहे आणि पाणी पण आहे म्हणून जरा अस्ती चालते. टेव्स फॉल आणि आम्ही केवच्या आतमधून बघतोयला आणि खाली शिवलिंग पण आहे. कुठे आहे शिवलिंग? एकदम खाली बरोबर इथलं कुठे आहे? कुठे आहे बघ. मोबाईल द्या ना. माय गॉड, म्हणजे पूर्ण वॉटरफॉलचं पाणी ते शिवलिंग वरती येतो. तर असा वॉटरफॉल दिसतो आणि हा शिवलिंग आहे. म्हणजे वॉटरफॉल मधून तो सीधा पाणी शिवलिंगावर पडतो. ते गुफेच्या आतमध्ये आहे. बाहेरून पण बघू आपण. चढता चढता बघा तिथे घाम फुटलाय. आतमध्ये ऑक्सिजन नसतो. एवढा चढून आलो आम्ही वरून. गुफेच्या आतमध्ये पण असतो. काही प्रॅक्टिस सोबत आहे इथं. तसं नका येऊ, दमदम लागतं.
तर लागत राहील. हे काय तुम्हाला दाखवतो. पहिला घेतला. मी वॉटरफॉल वरून बघायला आलो, मध्ये मस्त मी ज्यूस पिला आणि वॉटरफॉलच बंद झाला. तर मग आता चला परत आमची बस आलेली आहे आणि आता आम्ही जाऊ. अशा प्रकारे आम्ही आमच्या पहिल्या हॉटेलमध्ये आलो. तुम्ही बघितलंच, इथे फुलं वगैरे दाखवली मी तुम्हाला. आम्ही बॅगा घेऊन गेलेलो, एक एक सूटकेस तिथे, एक एक म्हणजे आम्ही 2 दिवस तिथे स्टे केला, काल आणि आज आपण सर्व पॉईंट्स बघितले. तरी आपले 2 पॉईंट मिस झाले, तो वॉटरफॉल आणि बोटिंग पण होती. पण आम्ही लेट झालो म्हणून 2-3 तास, 1 तास जरी पहिले आलो असतो तरी आम्हाला बोटिंग आणि वॉटरफॉल भेटला असतं बघायला आणि बोटिंग करायला भेटली असती. पर जाऊ द्या, आता आपण नेक्स्ट टाईम कधी आलो तर मग तेव्हा आपण करू. तर आम्ही खाली जेवायला आलो होतो आणि हा प्लीज मग हा टिळा आहे जो की मी धुतला. मी सिड्यांशी चढून परत खाली आले, मला दम लागला आणि आता ते खाणं आणतील आणि आम्ही जेवू. आता फ्लावर, बटाटा, दाल, पालक पनीर, दही, एवढा मोठा काकडो, बटाटा, काहीतरी लोणचं वाटतं, हा भात आणि पापड. त्याच्यानंतर आम्ही जेवून झोपायला गेलो. लोणचं खाऊन खूप झोप आली म्हणून एंडिंग केलीच नाही ॲज युजल. तर मग जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि कॉमेंट पण करा ही व्हिडिओ कशी वाटली. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.